टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेवर जोहान्सबर्ग येथे चौथ्या आणि अंतिम T20 सामन्यात 135 धावांनी धमाकेदार विजय मिळवलाय। टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला 284 धावांचं आव्हान दिलं होतं, मात्र भारतीय गोलंदाजांसमोर दक्षिण आफ्रिकेला 18.2 ओव्हरमध्ये 148 धावाच करता आल्या आणि टीम इंडियाने या विजयासह 4 सामन्यांच्या मालिका 3-1 अशा एकतर्फी फरकाने जिंकल्यात। संजू सॅमसन आणि तिलक वर्मा हे दोघं भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरलेत। जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या आणि अंतिम T20 सामन्यात संजू सॅमसन याने शतकी खेळीसह साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय। संजूला T20 क्रिकेटमध्ये सलग 2 शतकानंतर या मालिकेतील गेल्या 2 सामन्यांमध्ये खातंही उघडता आलं नव्हतं, मात्र त्याने आता या चौथ्या सामन्यात पुन्हा एकदा शतक ठोकलंय। संजूच्या T20 कारकिर्दीतील हे एकूण 3रं शतक ठरलंय। संजूने या 3ऱ्या शतकासह वर्ल्ड रेकॉर्डही केलाय। संजू एकाच वर्षात सर्वाधिक 3 शतकं करणारा पहिला फलंदाज ठरलाय। IPL मेगा लिलावासाठी जगभरातील 1574 खेळाडूंनी नावनोंदणी केली होती, त्यापैकी 1000 नावं बाद झाली आहेत आणि 574 खेळाडूंसाठी बोली लागणार आहे। यापैकी 204 खेळाडूंना फ्रँचायझींकडून खेळण्याची संधी मिळणार आहे। BCCI सचिव जय शहा यांनी 574 खेळाडूंची नावं लिलावात असल्याचं जाहीर केलं आणि या खेळाडूंचा फैसला सौदी अरेबियातील जेद्दाह येथे 24-25 नोव्हेंबरला होणार आहे। मात्र 574 खेळाडूंपैकी 366 भारतीय आणि 208 परदेशी खेळाडू आहेत। दक्षिण आफ्रिकेच्या चौथ्या T20 मध्ये 3ऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना तिलक वर्माने सलग 2रं T20 शतक झळकावलंय। तिलकने 41 चेंडूत आपलं शतक पूर्ण केलंय। त्याने दुसऱ्या विकेटसाठी संजू सॅमसन सोबत 210 धावांची नाबाद भागीदारी केली। या शतकामुळे तिलक वर्मा एका मालिकेत 2 शतके करणारा 3रा आणि 2रा भारतीय फलंदाज ठरलाय। भारतीय बॉक्सर नीरज गोयतने टेक्सटाईलमधील AT&T स्टेडियमवर बॉक्सिंगच्या स्पर्धेत दमदार विजय मिळवला। नीरजने सुपर मिडलवेट स्पर्धेत ब्राझीलच्या वॉटसनचा पराभव केला। नीरजचा हा सामना माईक टायसन आणि जॅक पॉल यांच्यातील हाय व्होल्टेज सामन्यापूर्वी झाला। नीरज गोयत आणि वॉटसन यांच्यातील हा सामना 165 पौंड वजनी गटात झाला। या 6 फेऱ्यांच्या बिगर जेतेपदाच्या लढतीत नीरज गोयतने 60-54 अशा फरकाने एकहाती विजय मिळवलाय। पाकिस्तानने अलीकडेच एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं होतं, मात्र ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान संघातील 3 सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसरा सामना आज सिडनी क्रिकेट ग्राउंड सिडनी येथे खेळवला जाणार आहे। पहिल्या सामन्यात यजमान संघाने प्रथम फलंदाजी केली तर पाकिस्तानने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि ऑस्ट्रेलियाने हा सामना 29 धावांनी जिंकलाय। दिग्गज बॉक्सर माईक टायसन आज व्यावसायिक बॉक्सर जॅक पॉल विरुद्ध रिंगमध्ये प्रवेश करणार आहेत। 2005 नंतर माईक टायसनची ही पहिली व्यावसायिक लढत असणार आहे। त्याचा व्यावसायिक रेकॉर्ड 56 असा आहे, ज्यामध्ये 44 नॉकआउट्स आणि 2 नो कॉन्टेस्टंटचा समावेश आहे। उत्तर प्रदेशने त्यांच्या रणजी ट्रॉफी सामन्याचा 3रा दिवस कर्नाटक विरुद्ध 325-5 वर संपवलाय आणि 139 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली। माधव कौशिक आणि कर्णधार आयन जुयाल यांची शतके उत्तर प्रदेशच्या लढतीत महत्त्वाची ठरली। प्रत्येकाने आपापल्या खेळीमध्ये आपापले शतक पूर्ण केले आणि माधवने मोसमातील 2रं शतक झळकावलंय।